पाकमध्ये असलेली अण्वस्त्रे चुकीच्या हातांमध्ये, पाकची अण्वस्त्रे IAEAच्या देखरेखीखाली आणली पाहिजेत. जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावरील राजनाथ सिंहांचं वक्तव्य. ऑपरेशन सिंदूर आधी मोदींच्या NSA CDS लष्करी अधिकाऱ्यांसोबत 45 गुप्त बैठका. पहलगाम हल्ल्याला उत्तर देण्याचा सौदी दौऱ्यावर असतानाच मोदींचा निर्णय, सूत्रांची माहिती. पाणीपुरवठा बंद करण्याचा विचार केल्यास भारताला उत्तर देऊ. पाकचे सैनिक शौर्य बलिदानाच्या बळावर पाणी हक्क मिळवून देतील. शहबाज शरीफची भारताला पोकळ धमकी. भारताच्या हल्ल्यामुळे पाकमधील एअरबेसचं मोठं नुकसान. दशकांपासून सुरू असलेल्या संघर्षातील सर्वात मोठा हल्ला. अमेरिकेच्या वॉशिंग्टन पोस्ट या वृत्तपत्रातून विश्लेषण. पाकचे लष्करी तळ, विमानतळांना लक्ष्य करण्यात भारताला यश. ऑपरेशन सिंदूरबाबत अमेरिकेच्या न्यूयॉर्क टाइम्सकडून वार्तांकन. पाकिस्तान युद्धबंदीची भीक मागत पळत होता. 4 दिवसात पाकिस्तानची अवस्था एका घाबरलेल्या कुत्र्यासारखी झाली. माजी अमेरिकन संरक्षण अधिकारी मायकल रुबिन यांच्याकडून पोलखोल. जम्मू काश्मीरच्या त्रालमध्ये सुरक्षा दलाकडून 3 दहशतवाद्यांचा खात्मा. आमिर नझीर वाणी यावर अहमद भट्ट आणि असिफ अहमद शेख असं ठार केलेल्या दहशतवाद्यांची नावं. बलुचिस्तानकडून स्वातंत्र्याची घोषणा. आम्ही पाकिस्तानी नाही, पाकिस्तान आमच्यावर नरसंहार करतो. नेते मीर यार बलोच यांचं वक्तव्य. तर भारतानं पाकिस्तानावर केलेल्या कारवाईचंही समर्थन. बलोच लिबरेशन आर्मीचा पंजगूरमध्ये पाक लष्कराच्या ताफ्यावर हल्ला. हल्ल्यात 14 पाकिस्तानी लष्करी सैनिक ठार, अनेक जण जखमी. बलोच आर्मीचा दावा. भारतानं पाक विरोधात पावलं उचलावे आणि आम्ही तुमच्यासोबत. मेहरंग बलोच यांच्या भाषणावेळी आंदोलकांकडून घोषणा. पाकला पाठिंबा दिल्यानं भारतीय प्रवाशांचा अझरबैजान आणि तुर्कीला दणका. 250% प्रवाशांकडून बुकिंग रद्द. तुर्कीमध्ये बनलेल्या वस्तूंवर बहिष्कार. तुर्कीमध्ये भारतीय चित्रपटांचं चित्रीकरणही होणार नाही. पुण्यातील व्यापाऱ्याला पाकमधून धमकीचे फोन. तुर्की सफरचंदासह तुर्की वस्तूंची विक्री बंद केल्यानं पाकमधून धमकी. भाजप मंत्री विजय शहांना हायकोर्टाच्या आदेशाला स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार. कर्नल सोफिया कुरेशींवरील वक्तव्याप्रकरणी विजय शहांवर गुन्हा दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश. ब्लॅकस्टोन राज्यात 5,000 कोटींची थेट परदेशी गुंतवणूक करणार. 27,000 तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या अनुषंगानं फेरप्रभाग रचना करा. निवडणूक आयोगाचे सरकारला आदेश. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 4 महिन्यात घेण्याचे कोर्टाकडून काही दिवसांपूर्वी निर्देश. राहुल गांधींचं मिशन बिहार. बिहारच्या दरभंगामधून राहुल गांधींची न्याय संवाद यात्रा सुरू.